नमस्कार, मी समृद्धी किचन वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत पावसाळ्याच्या सीझन मध्ये सगळ्यांना खावेसे वाटणारे असे कांद्याचे भजे, कांदा भजी, जी एकदम अशी गाड्यावर मिळतात ना, त्याचप्रमाणे आज आपण इथे बनवणार आहोत। इथे मी साहित्य जे घेतलेले आहे ते तुम्हाला दाखवते। हिरवी मिरची आहे, कोथिंबीर आहे, हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि थोडंसं मीठ। आपल्याला हे बारीक करायचंय म्हणून मीठ टाकून बारीक करणार आहोत आपण। इथे मी कांदा कापून घेतलेला आहे, कोथिंबीर पण कापून घेतलेली आहे, हे बारीक मीठ आहे, ओवा आहे आणि सोडा, खायचा सोडा आपण याच्यात वापरणार आहे। आणि हे डाळीचं पीठ 2 ते 2.5 वाट्या मी इथं डाळीचं पीठ घेतलेलं आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू। हिरवी मिरची, लसूण ते मी इथं जिरे टाकून बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण हे पीठ भिजवून घेऊ। याच्यात चवीनुसार हिरवी मिरची टाकायची बारीक केलेली। त्याच्यानंतर हा कांदा याच्यात टाकून घ्यायचा आहे सगळा। कोथिंबीर पण आपण टाकणार आहोत भरपूर अशी। ओवा पण असं हातावर रगडून आपण याच्यात टाकणार आहोत, छान मस्त पैकी। बारीक मीठ, आणि आता अर्धा चमचा सोडा। हे सगळं व्यवस्थित आपण पीठ भिजवून घेणार आहोत। आता हे व्यवस्थित मिक्स करून आपण पाणी टाकून हे भिजवून घेणार आहोत। इथं आपलं भज्याचं पीठ तयार झालेलं आहे। मी कढईत तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं। आता आपण एक एक करून भजे टाकून घेऊ। इथं एक एक असे आपण पाहिजे त्या आकारात छान असे भजे टाकून घेणार आहोत। तुम्हाला छोटे पाहिजे असेल तर छोटे टाकू शकता। मी आता इथं जरा मोठ्या साईजचे करतेय। छान असे आपले भजे तरंगताय तेलात मस्त मोठे होऊन। सोड्यामुळे असे मस्त तम्मन झालेले आपले भजे। गाड्यावर जसे मिळतात तसेच अगदी होणार आहे आपले आता भजे हे। छान असा ब्राउनिश कलर होत आलेला आहे त्याचा। आपण आता काढून घेऊ। हे जास्त लाल नाही करायचे आपल्याला। हे बघा, छान असे आपले भजे तयार झालेले आहेत। त्याच्यासोबत ही मिरची तर एकदम छान लागणार आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।